लग्नाचा एक क्षण असतो, एक क्षण पहिला प्रहार, एक क्षण पहिला प्रहार, एक क्षण मेहंदीचा बहर, एक क्षण पहिला प्रहार, एक क्षण मेहंदीचा बहर, एक क्षण लगीन घाई, एक क्षण लगीन घाई, एक क्षण वाजे सनई, एक क्षण अंतरपाठ, एक क्षण अंतरपाठ, एक क्षण रेशीम गाठ. मुहूर्ताचा हा क्षण, मुहूर्ताचा हा क्षण जणू काही एक सण म्हणून हजर राहिले प्रत्येक जण. कारण आहे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण, कारण लग्नाचा आहे क्षण. असं लग्न मुक्ताईचं झालं का? झालं का? नाही. मग बिना लग्न करता मुक्ताईला सासर कसे? तर त्याचं उत्तर आहे की लग्न झालेलं नसताना मुक्ताई महाराज सासर म्हणतात, पण ते सासर म्हणजे सासू सासऱ्याचं गाव नाही, नणंद जावांचं गाव नाही, नवऱ्याचं दिराचं गाव नाही, तर ते सासर म्हणजे परत जन्माला यायचं, परत मरायचं, परत जन्माला यायचं, परत मरायचं, परत जन्माला यायचं, परत मरायचं. या संसाराला मुक्ताई महाराज सासर म्हणतात. कल्पनेला सासू म्हणतात, क्रोधाला धीर म्हणतात, कामाला नवरा म्हणतात आणि आशा व मनीषा यांना जावा म्हणतात. विठाला याचा अर्थ मुक्ताईला हा व्यवहारिक संसार सांगायचा नाही, तर मुक्ताईला हा जन्म मृत्यू रूपी संसार सांगायचा आहे. कारण या संसारामध्ये प्रत्येक जण गुंतलेला आहे. ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्यालाही हा मृत्यूरूपी संसार चुकलेला नाही. पण माणूस नेमका मृत्यूलाच विसरून जातो. तो त्याच्या जवानीमध्ये फार धुंद होऊन गेलेला आहे. तो हे विसरून गेलेला आहे की आपलं हे शरीर म्हणजे एक भाड्याचं घर आहे. ते एक ना एक दिवस आपल्याला सोडून जायचं आहे. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. म्हणून अशा संसाराला मुक्ताई महाराज उबगलेले आहे, कंटाळलेले आहे. पण मग आता याला इलाज काय? याला पर्याय काय? काही काही गोष्टींना इलाज असतो, काही काही गोष्टींना इलाज नसतो. मी आजारी पडले, इलाज आहे दवाखाना. मी म्हातारे झाले, नाही अजून नाही झाले बरं का, पण मी म्हातारे झाले, तरुण व्हायचे आहे का काही इलाज? आहे का काही पर्याय? नाही. पण तरी सुद्धा काही काही म्हाताऱ्या महिला इलाज करतातच. काजळच लावतीन, लिपस्टिकच लावतीन, फाउंडेशनच लावतीन, कॉम्पॅक्टच लावतीन, केसच काळे करतीन, आपल्या फरकीच घालतीन, उंच टाचाच्या चपलाच घालतीन. अजून मला एवढंच माहिती. एक राहिलं का? एका मुलीला तिच्या मैत्रिणी सारख्या म्हणायच्या,
अगं तुला ही लिपस्टिक ना फारच सुंदर दिसते, ही लिपस्टिक लावल्यानंतर तू आणखीनच सुंदर दिसते, ही लिपस्टिक लावल्यानंतर तुझी ओठ फारच सुंदर दिसतात. आणि हे सर्व त्या मुलीची आजी ऐकायची. म्हातारीनं विचार केला, खरंच या लिपस्टिकीने माणूस सुंदर दिसत असेल का? खरंच ही लिपस्टिक लावल्यानंतर माणूस आणखीन सुंदर दिसत असेल का? खरंच ही लिपस्टिक लावल्यानंतर ओठ आणखीन सुंदर दिसत असतील का? मग म्हातारीनं ठरवलं की आज लिपस्टिक लावून म्हाताऱ्याला सरप्राईजच द्यायचं. मुलगी कॉलेजला गेली. म्हातारीनं घेतली मुलीची पर्स खोलली, त्यातून काढली एक टूब, लावली ओठाला. आणि ती टूब लिपस्टिकीची नव्हती, ती टूब होती फेविक्विकची. मग काय, होठ पॅक. म्हातारी पडवीत गेली. तेवढ्यात म्हातारीला पडवीत दिसलं. कोण? हा, हे लवकर कळतंय तुम्हाला. म्हातारी म्हाताऱ्याला म्हणती, म्हातारं म्हणतं छान दिसते, छान दिसते, छान दिसते. मग म्हातारीच्या मुलानं हॉस्पिटलमध्ये जाऊन ओठ मोकळे करून घरी आणली. घरी आल्याच्या नंतर म्हाताऱ्याला म्हातारीचा पराक्रम समजला. म्हातारा म्हणाला, आय इकडे ये. म्हातारी आली. एक मोकळं पोतं आण. म्हातारीनं मोकळं पोतं आणलं. बस पोतं. म्हातारीला माहित होतं आपण पराक्रमच असा केलेला आहे. म्हातारी बसली पोत्यात. म्हातारी पोत्यात बसली आणि म्हाताऱ्यानं घेतलं ना पोत्याचं तोंड बांधून. आणि अशी म्हातारी ठोकली, अशी म्हातारी ठोकली, देताना दोन महाराज बस ना, आपल्याला फक्त तिला शिक्षा द्यायची, कायमची नवर पाठवायची. पोतं फाटेपर्यंत आणली. पोतं फाटलं आणि फाटलेल्या पोत्यातून म्हातारी जी पळाली, मागच्या रक्षाबंधनाला पळाली होती, आताच रक्षाबंधन झालं पण म्हातारी काही माघारी आली. विठ्ठल